तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी, साड्यांची महाराणी. बरं मंगला, अगं दाराला तोरण बांधूया ना आंब्याच्या पानाचं. हो हो, अहो तोरण बनवलंच आहे मी. हो ना. पण रांगोळी मला वाटतं संध्याकाळी काढावी. बर बर. हा. हा, आणि तू कैऱ्या किसायला घे बरं. हो हो. बरं, डाळ भिजत टाकलीस का? अहो कधीच. अरे वा, आज घरात काही समारंभ आहे वाटतं. घ्या. आगात चैत्र गौरीचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सोसायटीतल्या सगळ्या बायकांना आज हळदी कुंकाला बोलवलंय. डाळ कैरी पन्ह देऊन आज त्यांचं स्वागत करायचंय. क्या बात आहे, डाळ कैरी आणि पन्ह. मस्त. अहो मस्त. कैऱ्या किसायला लागा. काय गाई, सारखी काय कामाला लावतेस? सारखी? मग अगं कैरी किस्ता किस्ता मी की नाही तुला आजच्या आखितीची छान माहिती सांगीन. चालेल ना? आखिती म्हणजे काय? अगं आखिती म्हणजे अक्षय तृतीया. 3.5 मुहूर्तांपैकी एक. आणि बरं का म्हण्या, वृंदावनातल्या श्रीकृष्णाचं चरणस्पर्श दर्शन वर्षातून एकदा आजच घेता येतो बर का. वैशाखाचा वणवा उन्हानं भाजून काढत असतो. त्यामुळे नदी, तलाव, विहीर या ठिकाणी स्नान करण्याची अनेक व्रतं पुराणात सांगितली. हो ना. आणि याच महिन्यात पांढरी आणि काळी तुळस भगवंताला अर्पण करतात. पण आई, तू म्हणालीस ते 3.5 मुहूर्त कुठले? सांगते हा, ऐक. भारतीय पंचांगानुसार स्वयंसिद्ध अभिजित असे 4 मुहूर्त सांगितले आहेत. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा, दुसरा अक्षय तृतीया, तिसरा विजयादशमी म्हणजे दसरा ना? अगं हो, तोच. आणि चौथा कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच दिवाळीचा पाडवा. हेच ते 3.5 मुहूर्त. पण मग 3.5 का? अगं कारण अक्षय तृतीयेला अर्धाच मुहूर्त पकडतात ना. कारण या दिवशी शुभ दैविक कार्याप्रमाणेच पितरांची श्राद्धाची कार्य पण करतात ना. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पितरांच्या नावानं अन्नदान आणि इतर दान करायचं असतं. अक्षय तृतीया म्हणजे काय तर क्षय न होणारी तिथी. या दिवशी जलदान, अन्नदान, पादत्राणांचं दान केल्यानं मोठं पुण्य मिळून क्षय पावणारा आपला देह अक्षय पावतो असं म्हणतात. बरं का म्हण्या, या दिवशी केलेली सुवर्ण खरेदी क्षय पावत नाही असं मानतात. काय सांगतेस? पण अक्षय तृतीयेला 3.5 मुहूर्तात का घालण्यात आलं? अगं याचं महत्वाचं कारण म्हणजे अक्षय तृतीया हा कृतयुगाचा प्रारंभ आहे. कालगणनेचा प्रारंभ दिन भारतीयांना नेहमीच महत्वाचा वाटतो. गुढीपाडव्याला शालिवाहन शकाचा प्रारंभ झाला. सामाजिक आणि कौटुंबिक विशेषतः स्त्रियांच्या दृष्टीनं या दिवसाला फार महत्व आहे. चैत्र शुद्ध तृतीयेला महाराष्ट्रातल्या स्त्रिया गौरीला झोपाळ्यावर बसवतात. यालाच दोलोत्सव म्हणतात आणि महिनाभर तिची पूजा करण्याची पद्धत आहे. बर का म्हण्या, या मागे सुद्धा एक सुंदर कल्पना आहे बर का. काय? चैत्र महिन्यात गौरी माहेरी येते आणि अक्षय तृतीयेला पुन्हा सासरी जाते असं मानण्याची आपल्यात प्रथा आहे. माहेरी आलेल्या गौरीला निरोप देण्याचा कुलाचार आहे. ग्रेट. अगं महाराष्ट्रात तर अक्षय तृतीयेला पंढरपुरात रुक्मिणी पांडुरंगाला चंदनाची उटी लावून महापूजा करण्याची सुद्धा परंपरा आहे बरं का. आजच्या दिवशी गंगा दर्शनाला आणि काशीला त्रिवेणी संगमात
पूर्वजांचं श्राद्ध करायला सुद्धा फार महत्व आहे बरं का. काय ग आजी, एवढं काय महत्व आहे गंगा दर्शनाला? अगं मनू, आपल्या पुराणात गंगा दर्शनच नव्हे तर गंगेच्या नुसत्या स्मरणानं देखील पुण्य लाभतं असं म्हटलंय. अगं आज वैशाख शुद्ध तृतीयेला म्हणजे अक्षय तृतीयेला ब्रह्मलोकातून गंगा पृथ्वीवर अवतरली. वा, म्हणजे आज गंगा अवतरण दिन आहे तर. पण गंगेला पृथ्वीवर आणलं कुणी? त्रेतायुगातील सूर्यवंशीय भगीरथ राजानं. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. मन्या, त्याची सुद्धा कथा फार छान आहे बरं का. हो, सांग ना. अगं पूर्वी सगर नावाचा एक राजा इथे राज्य करत होता. त्याला वैदर्भी आणि शैब्या या नावाच्या 2 राण्या होत्या. वैदर्भीला अनेक पुत्र झाले, पण शैब्याला मात्र एकच पुत्र झाला. त्याचं नाव होतं असमंजस. असमंजस? काहीतरी वेगळंच नाव आहे ना. हो ना. तर एकदा कपिल ऋषीच्या शापानं वैदर्भीचे सगळे पुत्र भस्मसात झाले आणि त्या धक्क्यानं सगर राजानं देखील प्राणत्याग केला. आपल्या पित्याला आणि भावांना गती लाभावी म्हणून त्यांच्या रक्षेपाशी गंगा आणणं हा एकमेव उपाय होता. पण आता गंगा तर ब्रह्मलोकात, ती पवित्र नदी इथं आणायची कशी म्हणून या असमंजसानं घोर तप आरंभलं. मग त्याचा काही उपयोग झाला नाही. अयशस्वीपणातच त्याचा मृत्यू झाला. केवळ तोच नाही तर त्याचा मुलगा दिलीप आणि नातू अंशुमन यांचं सुद्धा आयुष्यभराचं तप अयशस्वी झालं. बाप रे, 3 पिढ्या. हो ना. मग काय, अंशुमान पुत्र भगीरथानं मात्र आपल्या तपानं श्रीकृष्णाला प्रसन्न करून घेतलं. भगीरथा, डोळे उघड. मी श्रीकृष्ण तुझ्यावर प्रसन्न झालोय. भगवन, आपण मला दर्शन दिलत, मी धन्य झालो. प्रणाम प्रभू. वर माग. प्रभू, खरं तर आपल्या दर्शनानं माझा जन्म सफल झाला. आणखी काय मागावं? परंतु हे भगवन, माझ्या मागील 3 पिढ्यांनी गंगा भारतात अवतरित व्हावी म्हणून तप केलं, ते यशस्वी होवो. तथास्तु. हे भगीरथा, तुझ्या भगीरथ प्रयत्नांनी तू गंगेला पृथ्वीवर आणलंस. म्हणूनच तिचं नाव ह्यापुढे भागीरथी असं होईल. प्रभू, हे गंगे, तू या क्षणी इथे अवतरित हो. प्रणाम विष्णुदेव. प्रणाम गंगा माते. प्रभू, मला का बोलावलंत? हे सुरेश्वरी, तू ताबडतोब पृथ्वीवर भारत देशात प्रकट होऊन सगर पुत्रांना पवित्र कर. तुझ्या स्पर्शाने ते दिव्यलोकी जातील. प्रभू, पूर्वी मला भारतीनं शाप दिला होता, तसंच आता आपण मला आज्ञा करीत आहात, म्हणून मला भारत देशी अवतरित व्हावं लागेल. परंतु हे भगवन, सर्व लोक माझ्यात आपली पाप बुडवून पापमुक्त होतील हे खरं, पण माझ्यात जो पाप संचय होईल त्याचं काय? हे गंगे, तू चल आहेस, सतत वाहती आहेस. अंतिमतः तू तुझा पती रुद्ररूपी लवणोद सागर याला मिळशील. तुझ्यातील पापे त्या सागरात विसर्जित होऊन शेवटी माझ्यात येऊन सामावतील. हे विष्णुदेव, पृथ्वी तलावर मला किती काळ राहावं लागेल? आजपासून कलियुगाची 5000 वर्षे उलटेपर्यंत भारतीचा शाप म्हणून तुला पृथ्वीवर वास्तव्य करायला लागेल. भागीरथाने केलेल्या स्तोत्राद्वारे जो कोणी तुझी पूजा करेल त्याला अश्वमेध यज्ञाचं पुण्य लाभेल. तुझ्या केवळ नामस्मरणाने लोक पापमुक्त होतील. प्रणाम प्रभू. प्रणाम प्रभू. अशा प्रकारे भगीरथानं आज अक्षय तृतीयेला गंगा पृथ्वीवर आणून
आपल्या पूर्वजांचा उद्धार केला. सगळ्यांनाच पापक्षालनाची संधी उपलब्ध करून दिली. मानवजातीवर या भगीरथाचे अनंत उपकार आहेत. शिवाय आज कृतयुगाचा प्रारंभ झाल्यानं या तिथीला केलेल्या श्राद्धानं पितरांना पुण्य लाभतं असं म्हणतात. म्हणे आज आणखीही दिनविशेष आहे बरं का. काय? अगं, भगवान विष्णूंचा नृसिंह अवतार आणि कोकणाची निर्मिती करणारे भगवान परशुराम यांची आज जयंती. हो का? आणि शिवाय बौद्ध धर्माच्या कचाट्यातून हिंदू धर्माला बाहेर काढून हिंदू धर्माची पुनर्स्थापना करणाऱ्या आद्य शंकराचार्यांची लवकरच म्हणजे येत्या दशमीला जयंती. वयसी. मुख्य म्हणजे काय तर धर्म हा भारतीय कुटुंब संस्थेचा मूलाधार आहे. त्यामुळे जीवनोपयोगी जे जे सांगायचं असेल ते आपल्या शास्त्रांमध्ये धर्माच्याच माध्यमातून सांगितलेलं आहे. आणि पूर्वी सामान्य लोक सुद्धा प्रेम, श्रद्धा, भीती, धाक, निष्ठा, कर्तव्य, परंपरा, स्वाभिमान यातल्या कोणत्या तरी मार्गानं धर्मपालन करीत असत. आणि पूर्वजांचा मूळ हेतू आपोआप साध्य होत असे. आणि बरं का म्हणे, हा निसर्गवादी आनंद भोग टिकावा, सामूहिक उत्सवाची ओढ टिकावी, त्याला नव्या स्वरूपात घेतलं तरी चालेल, पण निसर्गाच्या ह्या सृजनाची आठवण जागती ठेवणारा चैत्रा गौरीचा अस्तंगत होत चाललेला विधी आपण आपल्या घरात पुन्हा सुरू केला. ग्रेट. आई, खरंच घरोघरी या गोष्टींची पुनर्स्थापना व्हायला हवी. सण, उत्सव, व्रत आणि त्यांचा मूलाधार असलेला निसर्ग जोपासायला हवा. अगं पण म्हणे, आजकाल वेळ मिळत नाही असं म्हणायची फॅशन झालीये ना. भिशीची पार्टी करायला वेळ असतो की नाही. मग त्यापेक्षा चैत्री गौर, मंगळागौर यासारखे सामाजिक एकत्रीकरण करणारे सोहळे करायला काय हरकत आहे ग. तेवढी सुख दुःखाची देवाणघेवाण नाही का होणार. करेक्ट. मग आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. श्रोते हो, आपण ऐकत होता साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित व्रतकथामाला स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. निवेदन सुनेत्रा मंकणी, रवींद्र मंकणी. लेखन प्रताप देशमुख. सहभाग रवींद्र बापट, वृषाली पटवर्धन, सायली बापट, मानसी लोणकर, हितेंद्र नाईक, गौतम बापट. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनिया स्टुडिओ. ध्वनिमुद्रण सुनील पानसरे. निर्मिती रोहन्स आय पुणे. आनंदाश्रूंची साक्षीदार स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.